एकदा सपाटून विचार करा. महिन्याला तुम्ही 15,000 EMI देतात, पण SIP फक्त 2,000. का बरं? मला माहिती आहे पीअर प्रेशर असतं, पण लक्षात घ्या EMI हा आपण त्या गोष्टींवर देतो ज्या आपल्या भूतकाळातल्या डिसिजन आहे. उदाहरणार्थ गाडी, मोबाईल, घर. पण SIP आपण आपल्या फ्युचरच्या सेफ्टीसाठी करत असतो, फ्युचरच्या मेजर डिसिजनसाठी करत असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलांचे एज्युकेशन आहे, तुमची रिटायरमेंट आहे किंवा तुमचं फायनान्शियल फ्रीडम आहे. तुम्ही गाडीचा, मोबाईलचा EMI भरतात, पण तो जो पैसा आहे तो तुमच्या फ्युचरसाठी उपयुक्त नाही. पण तुम्ही केलेली SIP ही तुमच्या फ्युचरसाठी उपयुक्त आहे. EMI घेतल्याने 5-1 वर्षांची जबाबदारी येते, पण SIP केल्याने 10 वर्षापेक्षा जास्तीची सुरक्षा येते. मित्रांनो, ही सुरक्षा मिळवा, फायनान्शियल फ्रीडम मिळवा, आणि जर तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅन करायचा असेल तर आत्ताच मला संपर्क करा.